सामना सुरू होत आहे उपांत्य फेरीचा, अर्थातच जय गणेश 40+ चषकाचा सेमी फायनल नंबर 2 सागाव आणि देसाई या दोन संघांमध्ये। युवराज पाटील आणि चेतन म्हात्रे ही जोडी आणि गोलंदाज साई म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। गेम ऑन, लेट्स प्ले। उपांत्य फेरीचा हा सामना, जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल अंतिम फेरीमध्ये आणि फाईट करेल ईश्वरी 11 गावदेवी उंबारली या टीम समोर, ज्या संघाने कालचा दिवस गाजवलाय। या सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। गोलंदाज साई गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड विकेटने आणि स्ट्राईक इन फलंदाज युवराज पाटील ऑन स्ट्राईक। पहिला चेंडू लाऊड अपील करतायत कॉड बेंच आणि अपील फेटाळली आहे। पंच कैलास पोरजे आहेत, मेन पंच, आणि स्क्वेअर लेगचे पंच श्रीनाथ पाटील, हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी। पहिला चेंडू येतोय डॉट बॉल। राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत गोलंदाज साई। बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार। चौकार येतोय युवराजच्या बॅटमधून। युवराज पाटील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चेतन म्हात्रे देखील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे। अर्धशतकीय खेळी साकारली पहिल्या मॅचमध्ये, वैयक्तिक 60 धावा बनवल्या होत्या। धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत। अ 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव बालराम भंडारी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। राजू भोईर आणि अरुण कारभारी साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मान्यवरांचं आगमन होते आणि त्या सर्व मान्यवरांचं जय गणेश 40+ चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चेतन म्हात्रे आणि युवराज पाटीलने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे सागाव या संघाला। दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, दोन्ही संघ दिग्गज संघ आहेत, एकाच कॅलिबरचे हे दोन संघ आमने सामने आहेत। हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल यातील मात्र शंका नाही आहे। हा सामना प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल, कारण की बक्षीस पात्र ही लढत आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल जय गणेश 40+ चषकाच्या थेट मेगा फायनलमध्ये। धावसंख्या 5। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव आदरणीय बालराम भंडारी साहेब आणि राजू भोईर आणि अरुण कारभारी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यावेळी ड्राईव्ह केलेला ऑफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, कव्हरच्यावरून खेळतायत आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू नक्कीच थांबतोय। आज नशीब देखील साथ देतोय देसाई या टीमच्या बाजूने। असं वाटलं की हा चौकार जाईल, परंतु
बॅट बाउन्स मी तर म्हणेन आणि चेंडू जागेवरतीच थांबलाय. धावसंख्या धावफलकावरती 2ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगली लढत या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. देसाई आणि सागाव हे दोन संघ आमने सामने आहेत. उपांत्य फेरीचा हा सामना आणि उपांत्य फेरीमध्ये या दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. परफेक्ट यॉर्कर, लाऊड अपील आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. पंचांचा इशारा येतो बॅट कट. येस, बॅटची आतली कट आहे आणि त्यामुळेच चेतन मात्रे बचावलेत. साई मात्रे क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 2 मॅचमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी. अष्टपैलू खेळाडू आहे साई मात्रेने आजचा दिवस गाजवला आहे. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, खूप चांगली कामगिरी केली आहे साई मात्रेने आजच्या दिवसामध्ये. युवराज ऑन स्ट्राईक, हाफ ट्रॅकर भिडकावून दिलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ऑब्जेक्शन आहे सागाव संघाला. बघ, नक्कीच काहीतरी चर्चा करतायत. नक्कीच पंच कॅमेरामध्ये दिसत नाहीये, कॅमेरामध्ये दिसत नाहीये. एक मिनिट, आपण जाऊ नका. धावसंख्या आहे 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. देसाई आणि सागाव या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण की बक्षीस पात्र ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफीचा हकदार होईल.
कारण की पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि आकर्षक ट्रॉफी आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यामुळे हा सामना जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी इथून 25,000 रुपये आणि एक ट्रॉफी घेऊन आपल्या घरी जाईल. गोलंदाज नितीन पाटील येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्ट्राईक एंडला फलंदाज चेतन म्हात्रे आणि युवराज पाटील ही विस्फोटक जोडी आहे सागाव या टीमची. नितीन पाटील ज्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे आज संपूर्ण दिवसामध्ये, तोच येतो गोलंदाजी करण्यासाठी. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. हनुमान पाटील जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय. हनुमान पाटीलने फलंदाजाला बाद लागतोय. हा पहिला धक्का बॅक टू द पविलियन. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. स्वप्नील कालन यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. बॅटची आतली कडा आहे आणि धावबाची संधी. डायरेक्ट हिट केलेला आहे. लाऊड अपील करतायत. नक्कीच रेफर केलाय कैलास पोरजी यांनी आणि नक्कीच मदत घेतली आहे. सॉफ्ट सिग्नल कैलास, यस आउट आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु आपण चेक करूया. सॉफ्ट सिग्नल आउट दिलेला आहे, परंतु चेक आपण करूया कारण की ओमसाई MTC लाईव्हची मदत घेतली जाते.
आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. गोल्डन मॅन आहेत स्वप्नील दादा कालन, यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज नितीन पाटील, चांगली गोलंदाजी याही मॅचमध्ये. त्यामध्ये ड्राईव्ह केलंय, ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे संगनायक किसन आणि तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती या 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा हा सामना सागाव आणि देसाई या 2 संघांमध्ये. देसाई संघाने टॉस जिंकला होता, सलग तिसऱ्यांदा टॉस जिंकला देसाई संघाने आणि पुन्हा एकदा निर्णय घेतला क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा. क्या बात आहे. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असफल आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 16 धावा. याही मॅचमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतोय नितीन पाटील. ज्याच्या नावावरती 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे नितीन पाटीलच्या नावावरती, तोच नितीन पाटील आपण पाहतोय. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, ऑन द स्टंप पैकी धावबाची संधी आणि आता मात्र फलंदाज झालाय बाद आणि लागतोय अजून एक धक्का सागाव या संघाला. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. चांगली गोलंदाजी नितीन पाटील करतोय. धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय या षटकामध्ये. अनइव्हन बाउन्स, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्याने राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं या चेंडूवरती. पाहतच राहिले संदीप पाटील हा चेंडू आणि येतो हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 17. सुस्वागतम सुस्वागतम. घारिवली गावचे माजी कार्यसम्राट आणि कार्यकुशल सरपंच आदरणीय सुभाष पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख देखील आहेत कल्याण ग्रामीणचे आणि त्यांचे इथे शुभ आगमन होत आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण काल उद्घाटन सोहळा पार पाडला होता या स्पर्धेचा. नवीन गोलंदाज आहे दिलीप पाटील. या तिसऱ्या षटकामध्ये येतोय दिलीप पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज युवराज पाटील. युवराज पाटील आणि संदीप पाटील
ही जोडी मैदानावरती आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं, खूप आधीच खेळले हा फटका, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. धावसंख्या 18. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे दिलीप पाटीलचं. धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय. बॅकफुटला जाऊन अंडरम बॉक्स स्टाईलने टॅप करतायत आणि चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. स्वीपर कव्हरला किसन फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळत आहेत या चेंडूवरती या 2 धावा आणि धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा बनवल्या होत्या, त्या म्हणजे सागाव संघाने सुरुवात खूप चांगली केली होती. त्यानंतर चेतन म्हात्रे आणि सुनील भोईर बाद झाले आणि धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लागले. क्या बात आहे. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहिला दिलीप पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळतात, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेटला साई म्हात्रे, चांगलं क्षेत्ररक्षण, मिळते 1 धाव. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो आहे सागाव संघाला या सेमी फायनलमध्ये. जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल मेगा फायनलमध्ये आणि फाईट करेल गावदेवी ईश्वरी 11 उंबारली या टीम समोर. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी या सीझनमध्ये विचार केला तर नक्की देसाई 40+ या टीमची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ झाली आहे. दिलीप पाटीलने यावर्षी कमबॅक केलं 40+ मध्ये आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये. मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहेत, सुरेख टिपलाय झेल, अनिल पाटील होते लॉंग ऑफला. अप्रतिम हा झेल पकडलाय अनिल पाटीलने. फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का, तो म्हणजे सागाव या संघाला. सागाव संघ बॅकफुटवरती. मास्टर संदीप पाटील येत आहेत नवीन फलंदाज आणि प्रत्येक षटकारासाठी नक्की संदीप पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. करसन पाटील घारिवली यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. संदीप पाटील गोलंदाज किसन आहेत या अंतिम षटकामध्ये. चांगली गोलंदाजी नितीन पाटीलने केली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं दिलीप पाटीलने देखील. अवघ्या 4 धावेंचं षटक हाताळलंय. धावसंख्या आहे 21 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सलामीचा फलंदाज युवराज पाटील ऑन स्ट्राईक. गुणवत्ता ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल युवराज पाटीलला या सामन्यामध्ये, कारण की सागाव संघ अडचणीमध्ये सापडलाय. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या अंतिम षटकामध्ये. या स्लोगोरच्या षटकामध्ये किसन आहेत जे संघनायक आहेत, सरसेनापती आहेत देसाई या संघाचे आणि नेहमीच स्लोगोरच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतात स्लोगोर स्पेशलिस्ट गोलंदाज. परफेक्ट यॉर्कर आणि शांत ठेवलं युवराज पाटीलला या चेंडूवरती. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 23 धावा. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅचमध्ये सागाव संघाला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, ड्राईव्ह केलं होतं आणि मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. संदीप पाटील येत आहेत आणि संदीप पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. करसन पाटील घारिवली यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे.
धावसंख्या 24. यावीस लॉफ्टेड हिट स्क्रीन समोर चेंडू जातोय तो म्हणजे स्क्रीन समोर. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जीतू होते आज नशिबाने नक्की साथ देखील दिली आहे ती म्हणजे देसाई या टीमच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये असंच चित्र घडलं होतं जेव्हा लॉफ्टेड कव्हरचा फटका चेतनने लगावला होता आणि चेंडू अक्षरशः जागेवरतीच थांबला. आणि हे चित्र आता देखील आपण पाहतोय स्क्रीन समोर. असं वाटलं की चौकार जाईल परंतु चेंडू अडवला जीतूने. बॅटची कडा आहे आणि सुरेख झेल पकडला नितीन पाटीलने. लागतोय अजून एक धक्का सागाव संघाला. सागाव संघ पूर्णपणे बॅकफूटवरती. रमेश नवीन फलंदाज आहे. क्या बात आहे, बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चौकार येतोय शेवटच्या बॉलवर. धावसंख्या धावफलकावरती आहे 30 आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं टार्गेट सेट केलंय जय वागेश्वर देसाई या संघासमोर. बालराम भंडारी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. सुभाष दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. आपल्या या मुख्य व्यासपीठावरती 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर उंबारडे गावचे समाजसेवक उद्योजक राजू शेठ भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वसंत पाटील आपण या, जे संघनायक आहेत आपण या. राजू शेठ भोईर यांचे इथे आपण सन्मान करूया. गोपाल पाटील साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण राजू शेठ भोईर, वसंत पाटील आपण देखील या, आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा शुभ सन्मान. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. उंबारडे गावचे उद्योजक राजू शेठ भोईर साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. एकतीस धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. जय वागेश्वर देसाई या संघाला खूप चांगली गोलंदाजी केली देसाई संघाने आणि फक्त 30 धावांवरती थांबवलंय सागाव संघाला. या सागाव संघाने पहिल्या 2 मॅचमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता. त्याच सागाव संघाला 30 धावांवरती थांबवलंय आणि 31 धावांचं लक्ष्य आहे जय वागेश्वर देसाई या संघासमोर. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ भोपर विनोद पाटील यांना.
थँक्यू रोशन. आणि हा पहिला चेंडू आपण बघताय तर लेग स्टंपला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सचिन पाटील होते. टार्गेट आहे 32चं, 31चं टार्गेट आहे. थोडंसं करेक्शन करू. 30 धावा झाल्यात. तुंबर्ली गावचे आदरणीय पंडितदादा भोईर, मी विनंती करेन पंडितदादा भोईर यांना आपण मंचावरती या. हा चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून. साईने पुन्हा एकदा या तिसऱ्या मॅचमध्येही जबरदस्त स्टार्ट केला आहे षटकाराने. फार मोठा रिक्वायर्डेड नाही आहे, पण बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी सागावची राहिली नाही. पण गोलंदाजी अप्रतिम आपण बघितली देसाईकडनं. नितीन असतील, साई असतील. ओहो, पायात होता, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून फ्लॅट षटकार. इथं लागतील मागे 17 जणी. एकूण धावा धावफलकावरती 13 आपण बघतायत. खूप चांगली बॅटिंग. साई पुन्हा एकदा देसाई संघाची ही रन मशीन पुन्हा एकदा सुरू झाले या तिसऱ्या मॅच मध्ये. हा देखील पाठवलाय. आणखीन एक लांब पल्ल्याचा हा षटकार. धावसंख्या 19. एक वाईड बॉल होता पहिलाच आणि त्यानंतरचे 3 मोठे फटके ऑन साइडला आपण बघितले. पुन्हा एकदा हा चेंडू पंच केला गॅप मधून. ऑफ साइडलाही मी चांगलं खेळू शकतो या फटक्याच्या माध्यमातून जणू काय सांगत असताना साई 3 षटकारानंतर हा चौकार. धावफलकावरती आपण बघताय एकूण झाले 23. जुनी 8 धावांची इथून गरज आहे. बॅटचे झेलची शक्यता. यष्टांच्या मागे संदीप उर्फ बाळू याने टिपलाय झेल, पण बाद होण्याआधी साईने मात्र संघाला अगदी विजयाच्या जवळ आणले आणि बॅटिंग करताना एकूण धावा केल्या 22 आणि चेंडूचा सामना केलाय 5. न्यू बॅटर मैदानावरती एंटर होतोय तुळशीराम. तर तुळशीराम येत आहेत. तुळशीराम म्हात्रे. हो, तुळशीराम यांनी चेंडू हवेत विरकावलाय आणि सुनील भोईर यांनी सोडलाय झेल. 4 धावा.
मला हनुमान पाटील म्हणतात रेस्ट पाहिजे, तर तुम्ही उद्या सकाळी याल का? रेस्ट पाहिजे फायनल खेळायला सकाळी, काय गमतीचा भाग आहे. ते म्हणतात रेस्ट पाहिजे कारण कंटिन्यू मॅच खेळत आहे देसाई, पण अजून 4 धावांची गरज आहे विजयासाठी. तर देऊया तुम्हालाही तुमची एक रॅली काढूया आपण, त्यामध्ये तुम्हाला रेस्टही मिळेल आणि कंटिन्यू खेळतात. खरोखर 40+ ची ही स्पर्धा आहे. कंटिन्यू 3-3 सामने संघ खेळतोय, त्यात थोडासा रेस्ट हवा आहे. एनर्जी पुन्हा एकदा इथे चेंडू जाईल सीमारेषे बाहेर आणि अशा प्रकारे जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ संघाने पुन्हा एकदा एक रेकॉर्ड केला आणि हा संघ मात्र जय गणेश 40+ घारिवलीच्या या स्पर्धेमध्ये